आपल्या समोर जी काही भूमिका मांडली, सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट S20 ही जी पद भरतीची जाहिरात स्वतंत्र निवड मंडळाकडून दिलेली आहे, त्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, गंभीर त्रुटी आहेत, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि मी आम्ही दोघंजण आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो. ते विधान परिषदेमध्ये होते, त्यांची लक्षवेधी होती. भुजबळ साहेब आज विधान परिषदेमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या कानावरती ही बाब घातलेली आहे की चुकीच्या पद्धतीची अन्यायकारक जाहिरात ही दिलेली आहे. सभागृहामध्ये पण ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे की जाहिरात कशाच्या आधारे दिली. त्यांनी बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी केली होती का? जर रोस्टर तपासणी केली असेल तर त्याचं निवेदन सविस्तर आमच्यासमोर द्यावं. पण मी मागची पण जाहिरात काढली आहे. आता आम्ही सगळ्या जाहिराती शोधायला लागलोय. जे काही यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी बोलतो, तिथंही त्यांनी जागा कमी दिल्या होत्या. त्यामुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ही जाहिरात काढलेली आहे. ही जाहिरात रद्द करून आरक्षण टक्केवारीनुसार तात्काळ सरकारनं जाहिरात द्यावी आणि या सर्व घटकावरती जो अन्याय करणारी ही जी जाहिरात काढलेली आहे ती दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे. माननीय अध्यक्ष महोदयांनी आदेश दिलेले आहेत की माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भातलं निवेदन सादर करावं. करायलाच पाहिजे ना. जे रोस्टर तपासणी करतात चुकीच्या पद्धतीनं, मला सांगावं आरोग्यमंत्री महोदयांनी रोस्टरप्रमाणे ही भरती होते की नाही होत, याला बिंदू नामावली आहे की नाही, आणि असेल तर मग रोस्टर तपासला कोणी? इतकी मोठी तफावत कशी काय असू शकते की 4-5 प्रवर्गामध्ये 0-0 जागा, असं कसं काय असू शकतं? मग ते कोण आहे? डॉक्टरांची यादी द्या आमच्याकडं. आता महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं शासकीय वैद्यकीय अधिकारी जे आहेत वर्ग 1चे त्यांची यादी द्या. अ गटात किती अधिकारी डॉक्टर आहेत आणि एकूण कुठल्या प्रवर्गातून ते आलेले आहेत, आम्हाला सगळं माहिती द्या. हे असं चुकीचं काम आम्ही होऊ देणार नाही. आम्ही या विषयावरती शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि जाहिरात दुरुस्त करून घेऊ.